चा विचार केला मागच्या अनेक वर्षापासून आपण त्याला अंडरम क्रिकेटमध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी करताना पाहतोय. एका बाजूला जय 11 कांजूर तर दुसऱ्या बाजूला KP9 भांडूप. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. चला KP9 भांडूप एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पोहोचवायचं लगेचच. बॉलर नाही गोलंदाजी मार्कवरती आपण अनिकेतला पाहतोय. राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी अनिकेत सज्ज. अनिकेत विरुद्ध मतंग सारंग असा बॅटल असणार आहे. पहिल्या चेंडूवरतीच वेटचं कॉलिंग आपण पाहिलं का स्क्वेअरच्या आतमध्ये खेळाडू तैनात डीप शॉट स्क्वेअर लेगला. कडकाण्याचा प्रयत्न होता संपर्क तितका चांगला नाहीये. दोन बॅक टू बॅक डॉट चेंडू आपण पाहिलेत. यावेळेस फटका चांगला परंतु ओव्हर द कर्टन चेंडू निघून जातो एका धावेसाठी. या मैदानावरती ओव्हर द कर्टन्स फटके आपण वारंवार पाहतोय आणि हे मात्र वैशिष्ट्य आहे या मैदानाचं. आपल्याला परफेक्ट टाइम करावा लागणार आहे. सिंगलने मात्र धावफलकाला चालना भेटे. श्री गणेश मात्र धावफलकाचा होतोय. रनांचा अर्थातच धावांचा श्री गणेश मात्र होतोय. पंधरा मिनिटाचा अवधी आपल्याकडे असणारी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं हाताळायची आहेत. ऑलरेडी 2 तास उशिरा ही स्पर्धा सुरू आहे. यावेळेस पुन्हा एकदा लेस्टिक्सच्या जास्त बाहेर पंच दंडित करतायत. यावेळेस टॅप केले. पुन्हा एकदा एका धावेने समाधानी व्हावा लागणार आहेत. धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय धावून पोहोचणार आहे 3 या आकड्यावर. येणारे 2 चेंडू त्यांनी शिल्लक आहेत. धावांचा विचार केला 3 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रेट डाऊन द ट्रॅक पुन्हा एकदा आपण पाहतोय. फॉलो थ्रू मध्ये पायाला चेंडू ब्रश झाला त्याच्यानंतर डिफ्लेक्ट झाला. एका धाव्याने धावफलक आपण पाहतोय 4 या आकड्यावरती आहे. शेवटचा अंतिम चेंडू. यावेळेस कट केल्या रनआउटची संधी आहे. यशला जावं लागेल. बॅक टू दी पवेलियन गॉन लागतोय मात्र पहिला झटका जय 11 कांजूर संघाला आपण पाहतो अगदी 4 या आकड्यावर. चार धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय रमजानला आपण पाहतोय. जलदगतीचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. बी पॅनल मधील दुसरा सामना आपण पाहतोय जिथे एका बाजूला KP9 भांडूप तर दुसऱ्या बाजूला जय 11 कांजूर. नवीन बॅटर कोणाला शुभम न्यू बॅटर ऑस्ट्रेलिया एंडवरती आपण शुभमला पाहतोय. रमजान विरुद्ध मातंग सारंग हा सुद्धा बॅटल चांगलं असणार आहे कारण रमजानला जलदगतीचा गोलंदाज म्हणून पाहिलं जाते. पहिला चेंडू जितक्या जलद गतीने आला तितक्या जलद गतीने मैदानाच्या बाहेर चेंडू निघून जाणार आहे. सीमारेषेच्या बाहेर येतोय हा दमदार असरदार मतंगच्या फळीतून चौकार. जितक्या जलद गतीने चेंडू तो हाताळू शकतो तितक्याच जलद गतीने चेंडूला बाहेर पाठवण्यासाठी मी सुद्धा पारंगत आहे. कॅलिबर आहे. बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आपण पाहतोय.
नवनिर्माण उत्सव मंडळ आयोजित नियोजित भटवाडीची माऊली चषक 2024 स्वर्गीय अनुप डोळस यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय. धावफलक J11 संघ जाऊन पोहोचणार आहे 8 या आकड्यावर. पुन्हा एकदा जलद गतीचा चेंडू पुन्हा लेग स्टिकच्या जास्त बाहेर पंच दंडित करतायत. इथे मात्र हलक्या हाताने स्टेअर केलं. सेन्सिबल क्रिकेट. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 10 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये जाताना आपल्याला दिसणार आहे. हलक्या हाताने स्टेअर केलं. डायरेक्ट हिट जर झालं असं तर कुठेतरी जावं लागलं असतं फलंदाजाला बॅक टू दी डगआउट. परंतु जर तरला महत्व नाहीये. धावांचा विचार केला धावफलक 11 या आकड्यावर आहे. 11 ऑन द स्कोर कार्ड टॅली. हा सुद्धा सिंगलचा फटका आपण पाहतो. अगदी हलक्या हाताने स्टेअर केलाय पूर्णपणे फलंदाजाने. जलद गतीच्या चेंडूचा वापर केलाय. इथे मात्र डॉट चेंडू आहे. इथे मात्र डॉट चेंडू आहे. टॅप तर केल्या रनआउटची संधी निर्माण झाली असती परंतु चेंडू बराच काळ भेद होता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 13 या आकड्यावरती आहे. 13 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 13 धावा धावफलकावरती 6.5च्या सरासरीने आपण धावफलक पुढे जाताना पाहतोय. चला गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. इथे मात्र लेगस्टिकच्या जास्त बाहेर. 14 धावा धावफलकावरती सज्ज होणार आहेत. स्टेट ऑफ द ट्रॅक ड्राईव्ह केलाय. स्टेप आउट करून डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. संपर्क पुन्हा एकदा चेंडू आणि फैजा चांगला नाहीये परंतु एक धाव येते. एकने धावफलक 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. इथे मात्र सिंगल कंप्लीट होताना आपण पाहतोय. धावफलकाचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचणार आहे 16 या आकड्यावर. स्टेप आउट करण्याचा मान. वॉड शॉट कार्पेटला गुदगुल्या करा. चेंडू निघून जातोय ओव्हर द रोप. 4 धावेंसाठी. मातंगच्या फळीतून हा मात्र दुसरा चौकार येतो या इनिंगचा. 20 ऑन द स्कोर कार्ड टॅली. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळेस कव्हरेजन वरती खेळाडू तैनात. डॉट चेंडू येणार आहे. कॉलिंग पहा. अप्रतिम कॉलिंग. 2 to go.
इथे मात्र फ्लिक्सचा वापर, चेंडू निघून जातोय. फिल्डर बने दर्शक, दर्शक बने फिल्डर. 24 ऑन द स्कोर कार्ड टॅली. ट्वेंटी फोर. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. रनआउटची संधी आहे आणि मतंगला जावं लागेल. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नांमध्ये चांगला फलंदाजी करत होता, परंतु मतंग खराब कॉलिंग, स्वतःचा कॉल होता यशचा. विकेटचं होतं पतन. 24 वरती लागतोय झटका क्रमांक 2. बॅक टू दी पवेलियन. 24. न्यू बॅटर आपण पाहतोय मनोजला इंट्रोड्यूस केलं जात आहे. धावफलक अजूनही स्थिरावले 24 या आकड्यावर. एका बाजूला आपण पाहतोय KP9 भांडूप, तर दुसऱ्या बाजूला J11 कांजूर. बी पॅनल मधील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन संघ टॉसचा विचार केला. कांजूर संघाने स्वतःच्या बाजूने झुकवलं आणि फलंदाजी स्वीकारली. KP9 भांडूपला आमंत्रित केलं गोलंदाजीसाठी आणि अजूनपर्यंत समतुल्य सामना राहिला. कारण 18 चेंडूचा खेळ झाला. 24 धावा 2 गडीच्या मोबदल्यावरती. स्पीडअप करायचं. चला KP9 भांडूप. राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती अनिकेत. पहिल्या चेंडूवरती संधी आहे आणि यस जावं लागेल मैदानाच्या बाहेर. कटन बॉलच्या माध्यमातून फलंदाज बाद. गॉन. सर न्यू बॅटर लगेच जास्त वेळ न दवडता प्लीज. मनोज मात्र आल्या पावलांनी माघारी परतावं लागणार आहे. फ्लिक करायचं होतं. चला प्लीज जास्त वेळ दवडायचं नाहीये. वारंवार आपल्याला कॉल दिला जातोय. ऑलरेडी आपण आपले बॅटर्स रेडी ठेवायचे आहेत. ही आयोजकांच्या मार्फत तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते. रोहन. इथे मात्र फडका चांगला आहे. आल्या आल्या लगावून दिला जातोय. दमदार असरदार क्रॅकिंग चौकार. वॉट अ शॉट सिलेक्शन. गती गती आणि गतीचा वापर मात्र आपण पाहतोय फलंदाजाच्या माध्यमातून. रोहनच्या फळीतून येतो हा चौकार. क्षेत्ररक्षकाने ऑलरेडी कमिट केलं होतं डीप स्क्वेअर लेग रिजन वरती आणि चेंडू निघून गेला डीप मिड विकेट रिजनला. 28 धावा धावफलकावरती आहेत. स्विच हिटचा प्रयत्न. फडका फसतोय. बॉक्स आउटच्या रूपामध्ये विकेटचं पतन आपण पाहतोय. स्विच हिटचा प्रयत्न होता रोहनचा. न्यू बॅटर लगेचच प्लीज. न्यू बॅटर प्लीज जास्त वेळ दबडायचा नाहीये. न्यू बॅटर आपण पाहतोय रोहितला इंट्रोड्यूस केलं जात आहे. ड्राईव्ह केलंय. एक धाव तर परिपूर्ण होणार आहे. टू टू गोचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. फडका चांगला आहे. येतोय अजून एक दमदार असरदार ब्रँडेड चौकार. स्टेप आउट करून फक्त आणि फक्त दिशा दाखवली. आता मात्र फलंदाज विचार केला.
शुभमच्या फळीतून चौकार येतोय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. बॅकफुटवर कट केलाय. एक धाव झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 34 या आकड्यावरती 35चा पाठलाग करायचंय KP9 भांडूप संघाला. समोर मात्र आपण संघ पाहतोय J11 कांजूर. 35 इज अ टार्गेट. 35 धावांचं टार्गेट असणार आहे KP9 भांडूप संघाला. चला बॅटर्स यायचंय. 35चा पाठलाग करायचंय. बी पॅनल मधील दुसरा सामना आपण पाहतोय जिथे KP9 भांडूप तर दुसऱ्या बाजूला J11 कांजूर आपण पाहतोय. 35 धावांचा पाठलाग करायचंय KP9 भांडूप या संघाला. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करायचंय. वारंवार आपल्याला ती सूचना दिली जाते. विवरणा सजवायचं प्लीज लगेचच. ऑली थोडंसं उशिरा आपण आहोत. 2 तास आपण वेळेपेक्षा मागे धावतोय आणि वेळ मात्र कोणासाठी थांबत नाहीये. प्लीज आपल्याला विनंती आहे. चा पाठलाग करायचा आहे. रमजान आणि तो कोण आहे यार? खाली बसला. रमजान आणि अक्षय जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 35चा पाठलाग करायचे. चा पाठलाग करायचे. मतंग विरुद्ध आपण पाहतोय रमजान असं बॅटर असणार आहे या पहिल्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती स्टॅप केलाय. खेळाडू तैनात आहे. एका धाव्याने समाधानी व्हावा लागणार आहे. सिंगल आपण पाहतोय. नवीन बॉल बघ. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. एका धाव्याने समाधानी व्हावं लागणार आहेत. दोन्ही चेंडूवरती आपण टॅपचा प्रहार पाहिलाय.
35 धावांचा पाठलाग करायचा आहे. हलक्या हाताने केवळ स्टेअर केले. अक्षयच्या फळीतून अर्थातच सिंगल होतो. धावफलक 3 आकड्यावरती आहे. यावेळी डॉट चेंडू आहे आणि प्रत्येक डॉट चेंडू आपल्यावरती प्रेशर बिल्ड करणार, कारण 35चा पाठलाग करताना आपण पाहतोय केपीएन अँड भांडूप संघ यावेळेस मनगडाचा वापर, चेंडू होणार आहे फरार. धावा मिळतील पूर्ण 4 4 4 आणि 4 धावांचा विचार करत धावफलक आपण पाहतोय 7 ऑन द स्कोर कार्ड टॅली. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. सेवन ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. 7 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही शेवटचा चेंडू षटकातील शिल्लक आहे. 7 धावा धावफलकावरती. रमजानच्या फळीतून एक चौकार आलाय. टॅप करण्याचा प्रयत्न एका धावेने समाधानी व्हावा लागणार आहे. 8 ऑन द स्कोर कार्ड. साइड आर्मचा रिव्ह्यू घेतलाय फलंदाजी करणाऱ्या संघाने. चला फेअर डिलिव्हरीचा इशारा पंचांनी दिलाय. चला रिव्ह्यू लॉस झालाय. रिव्ह्यू लॉस झालाय. प्लीज सहकार्य करायचंय. रिव्ह्यू लॉस झालाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला KP9 भांडूप आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 8 या आकड्यावर. 35चा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय राहुलला इंट्रोड्यूस करण्यात येते. यावेळेस बॉक्स आउटच्या रूपामध्ये रमजानला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू दी डगआउट गॉन. न्यू बॅटर आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर. अवधूतला आपण पाहतोय. यावेळेस रनआउटची संधी आहे. फॉलो थ्रू मध्ये कलेक्शनचा प्रयत्न तर झाला.
प्लेस्टिकच्या जास्त बाहेर. विकेटचं पतन आपण पाहतोय. ज्यावेळेस वाईटचा इशारा. धावफलकाचा विचार केला, धावफलक धावन पोहोचणार आहे 9 या आकड्यावर. 10 ऑन द स्कोर कार्ड. माफ करा, करेक्शन आपण पाहतोय. आणि या सिंगल नंतर 11 धावा धावफलकावरती आहेत. 35चा पाठलाग करायचा आहे. 11 धावा धावफलकावर आहे. हलक्या हाताने स्टेअर केले पुन्हा एकदा. धावफलक धावन पोहोचेल 12 या आकड्यावर. टॅपचा प्रयत्न. खेळाडू कव्हर रिजन वरती तैनात. एका धाब्याने समाधानी व्हावा लागेल. धावफलकाचा विचार केला. धावफलक 13 या आकड्यावरती. समीकरणाचा विचार केला. 12 चेंडू मध्ये 22 ची गरज. 12 चेंडू 22 धावा. 22 धावा 12 चेंडू. एका बाजूला KP9 भांडूप तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय 11 कांजूर नवनिर्माण उत्सव मंडळ आयोजित नियोजित आपण पाहतोय भटवाडीची माऊली चषक. कैलासवासी अनूप डोळस यांच्या स्मरणार्थ एक देखणं आयोजन नियोजन. अंडरम क्रिकेटचा थर्रार चेंडू आणि फैसा कडवा संघर्ष. कडवी लढत. बारा चेंडू 22 ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या मतंगशा. त्याच्यानंतर राहुलच्या षटकामध्ये 5 धावा आल्या. आणि आता मात्र समीकरण आहे 12 चेंडू 22 ची गरज. गोलंदाजी मार्कवरती आपण यशला पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आपण यशला पाहतोय. इथे मात्र लेगस्टिकच्या जास्त बाहेर पंच दंडित करणार आहेत. एक्सरसाइज करण्यासाठी भाग पाडलं जात आहे. इथे मात्र नो बॉलचा इशारा आहे. साईड आमचा नो अर्थातच आपण पाहतोय परंतु वाईट सुद्धा चेंडू आहे. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 15 या आकड्यावरती. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. स्टेट ऑन द ट्रॅक. खेळाडू तैनात आहे. कलेक्शन चांगलंय. धावफलकामध्ये बदल आपण पाहतो. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 17 या आकड्यावर. 17 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. अरे शुभम होते त्याला चेंज केलं समजलं का. पहिले ना शुभम होते त्याला चेंज केलं. पहिले शुभम होते त्याला चेंज केलं ना. पहिला बॉलिंगला यश होता. हां सर यशला होता. यशला चेंज केलं असं समजलं का. कोण आउट झाला. सुजित आउट झाला. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 17 या आकड्यावर. 17 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 35चा पाठलाग करायचा आहे.
चला बॅटर्स नेम आमच्यापर्यंत पोहोचवायचे प्लीज. राहुल आउटसाइड एज नक्कीच से मतंग मात्र चुकी करणार नाहीये. विकेटचं पतन आपण पाहतोय. चला बॅटर्स नेम आमच्यापर्यंत पोहोचवायचे. वारंवार कॉल दिला जातोय. कोण आहे भाई? बॅटरचं नाव विचार ना तिथून. इथे मात्र चौकार येतो. बॅटर्स नेम आमच्यापर्यंत पोहोचवायचे. अंपायरला विचार ना इकडे अंपायर कोण आहे? मित्रा विचार ना बॅटर नेम. सुयशला आपण पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक धावन पोहोचणार आहे 21 या आकड्यावर. 21. 7-14 ना. इक्वेशन 7 चेंडू 14ची गरज. इक्वेशन सांगितलं ना अजून. तुम्ही भांडतात 12 पाहिजे का 14 पाहिजे. इथे मात्र क्लासिकल लेग कटर गतीमध्ये परिवर्तन. चकमा दिला फलंदाजाला. समीकरण शेवटच्या षटकामध्ये असणार. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये गरज आहे 14 धावांची. आणि जेव्हा जेव्हा आपण घाटकोपर मध्ये येणार तेव्हा तेव्हा चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. तर धावा आपल्याला मात्र अर्जित कराव्या लागणार आहेत. 14ची गरज अजूनही आहे. इथे मात्र 1 के साथ 1 फ्री. नो +1. समीकरण बदललं जाईल का? कारण येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आता मात्र गरज आहे 12 धावांची. 6 चेंडू 12ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. एका बाजूला आपण पाहतोय KP9 भांडूप तर दुसऱ्या बाजूला जय 11 कांजूर. इथे मात्र दांडी दांडी गुल. विकेटचं होतंय पतन. फलंदाज बाद. न्यू बॅटर आपण अनिकेतला पाहतोय. इथे मात्र वाईडचा इशारा. धावफलकाचा विचार केला धावफलक धावन पोहोचणार आहे 24 या आकड्यावर. अजूनही 11ची गरज आहे. सन्माननीय आदरणीय सरनेम काय? मांडवकर. सन्माननीय आदरणीय विनोददादा मांडवकर साहेब आपल्यासोबत जोडले जात आहे. वेलकम असेल सर आपलं. आपल्याला विनंती आहे सर प्लीज विनोददादा आपण यायचं मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. चौका गेला. 7 पाहिजेत ना. किती बॉल? 4-7. 4 चेंडू 7ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. सन्माननीय आदरणीय विनोददादा आमच्यासोबत जोडले जात आहेत. वेलकम असेल सर आपलं. 7ची गरज अजूनही आहे. मॅच अजूनही ऑन आहे. इथे मात्र ऑस्टिकच्या जास्त बाहेर. प्रेशर प्रेशर प्रेशर. रिव्ह्यू घेतलाय. सॉफ्ट सिग्नल अर्थातच वाईडचा आहे.
चला प्लीज आर्ग्युमेंट्स करायचे नाही. दोन्ही संघाला समान संधी आहेत. आपल्याकडे एक एक रिव्ह्यू आहे, त्याचा वापर आपण केलाय. 3 चेंडू 7ची गरज. इथे मात्र ड्राईव्ह केलाय, चेंडू होतो फरार. धावा मिळतील पूर्ण 4 4 4 आणि 4. अर्थातच फलंदाज सांगतोय, हौसलों के तरकश में कोशिशों का तीर जिंदा रख, हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ तू, लेकिन जीतने की उम्मीद जिंदा रख. आता मात्र समीकरण आहे 2 चेंडू 3ची गरज. कंपल्सरी चेस. जेव्हा जेव्हा तुम्ही घाटकोपर भटवाडीमध्ये येणार तेव्हा तेव्हा मात्र चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. 2 चेंडू 3ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. मातंगच्या विरुद्ध मात्र आपण पाहतोय आक्रमण, हल्ला बोल. 2 चेंडू 3ची गरज. एका बाजूला KP9 भांडूप तर एका बाजूला जय 11 कांजूर. बिग फाईट, बिग बॅटल. ज्या कोणाला मात्र हृदयाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हा सामना बघू नका. हृदयाची स्पंदन वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चला स्पीड अप करायचं प्लीज थोडस. जय 11 कांजूर. क्रुशल मुवमेंट आहे. 2 चेंडू 3ची गरज. फलंदाजी मार्क वरती अनिकेतच्या फळीतून 2 चौकार आल्यात. आल्या मात्र मैदानाच्या आतमध्ये पवेलन मधूनच तो सेट होऊन आलाय की काय. 2 चेंडू आता मात्र 3ची गरज आहे. अजून एक बिग हिट त्याच्या फळीतून पाहायला भेटेल का. धडधड धडधड धडधड. आपल्याला प्रेक्षकांच्या हृदयाच्या टोक्यांचा आवाज ऐकायला येतोय. सिंगल तर कंप्लीट होणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये का. प्रयत्न झालाय, चुकी होतीये का इथे मात्र. न्यू बॅटर कुठेतरी स्ट्राईक एंड वरती येणार आहे. समीकरण असणार आहे 1 चेंडू 2ची गरज. नवनिर्माण उत्सव मंडळ आयोजित नियोजित आपण पाहतोय भट्टवाडीची माऊली चषक 2024 कैलासवासी अनूप डोळस यांच्या स्मरणार्थ. चला न्यू बॅटर. फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज. कांजूर की भांडूप, भांडूप की कांजूर. बिग फाईट, बिग बॅटल. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. आणि आपण भटवाडीमध्ये आहेत, घाटकोपर मध्ये आहेत आणि इथे मात्र चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असते. अर्थातच 2 धावा आपल्याला काढाव्यात लागणार आहेत. जर या सामन्याला आपल्याला जिंकायचं असेल तर 2 धावा काढायच्या. न्यू बॅटर. बॅटर नाही. कांजूर की भांडूप, भांडूप की कांजूर. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. चला टाळ्यांच्या गजराने चेंडूची सुरुवात करूयात. 1 चेंडू 2ची गरज. इथे मात्र प्लेड स्विंग यावेळेस. चला हार्डलक असेल. KP9 भांडूप चांगली कामगिरी आपण केली आहे. चला हार्डलक असेल. KP9 भांडूप खूप चांगली कामगिरी आपण केली. चला कर्णधार लगेचच यायचंय. रॉयल फ्रेंड विक्रोळी आणि जय 11 कांजूर. चला प्लीज यायचं लगेचच. कर्णधार टॉस साठी यायचं. जास्त वेळ न दबडता रॉयल फ्रेंड्स विक्रोळी कॅप्टन प्लीज यायचे आणि जय 11 कांजूर. बे पॅनल मधील क्वार्टर फायनलचा सामना. आजच्या दिवसामधला दुसरा क्वार्टर फायनलचा सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय. चला जय 11 कांजूर कॅप्टन पाठवायचे लगेच.